शाळेपासून 50 मीटर परिसरावरती जंक फूड विक्रीवर बंदी, तुकाराम मुंढे यांचा सर्वात मोठा निर्णय. शाळेबाहेर मिळणारे चिप्स असतील, कोल्ड्रिंक्स असतील किंवा बर्गर आणि पॅकिंगमधील पदार्थ खरेच मुलांच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे आणि म्हणूनच शाळेपासून 50 मीटर अंतरावरती जंक फूड विक्री बंदी घालण्याचा निर्णय का घेतला आहे, या निर्णयामागचे नेमके काय कारण आहे. मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात रॉयल हिस्ट्री. आज आपण जाणून घेणार आहोत तुकाराम मुंढे यांनी शाळेच्या परिसरात जंक फूड विक्रीवर कारवाई का सुरू केली आहे, यामागची काय कारणे आहेत आणि याच कारणावर विद्यार्थी व पालकांचा काय परिणाम होणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जंक फूड म्हणजे काय? जंक फूड हे असे पदार्थ ज्यामध्ये मीठाचं प्रमाण, साखर आणि तेलाचे प्रमाण जास्त असते, पण शरीराला आवश्यक पोषक घटक कमी असतात. उदाहरणार्थ चिप्स असेल, कुरकुरे असेल, कोल्ड्रिंक्स असेल, तसेच बर्गर, परत नंतरनं पिझ्झा, फ्रेंच फ्राईज, पुन्हा रंगीत पेय म्हणजे वेगवेगळे पेय असतील त्यामध्ये येते ते कोल्ड्रिंकमध्ये, किंवा वेगवेगळे फ्लेवर मिसळलेले फ्रुटी वगैरे अशा पद्धतीच्या जास्त मसालेदार पॅकेट स्नॅक म्हणजे भरपूर असे कुरकुरे किंवा इतर तेलामध्ये तळलेले पदार्थ असतील. हा निर्णय का घेण्यात आला? अनेक शाळेबाहेर विद्यार्थ्यांना सहज जंक फूड मिळतात. लहान मुले दररोज असे पदार्थ खाता असल्याने अनेकांच्या आरोग्याची समस्या वाढत चाललेली आहे. आरोग्य तज्ज्ञ सांगतात त्यामुळे काय होते तर लठ्ठपणा हा वाढलेला असतो विद्यार्थ्यांचा, किंवा मधुमेहाचा धोका असतो पुढे भविष्यात जाऊन. पुन्हा दात खराब होणे, पोटाचे आजार, शरीरामध्ये रोगप्रतिकारक क्षमता कमी होते. जंक फूड खाल्ल्यामुळे शरीरातली रोगप्रतिकारक क्षमता कमी होते आणि लहान मुले हे पूर्णपणे कमजोर होत जातात. अभ्यासावरती त्याचा परिणाम होत असतो. या कारणामुळे विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि पौष्टिक अन्न मिळणे हा निर्णयांमुळे मुख्य उद्देश आहे. 50 मीटर अंतराची अट का घातली आहे तुकाराम मुंढे साहेबांनी? तर शाळेच्या अगदी बाहेर जंक फूड सहज उपलब्ध असल्यामुळे मुलं सुट्टीच्या किंवा शाळा सुटल्यानंतर ते विकत घेतात. जर शाळेच्या परिसरात अशी दुकाने नसतील तर विद्यार्थ्यांना जंक फूड खाण्याचे प्रमाण कमी होईल आणि आरोग्याची सवय चांगली लागेल. तुकाराम मुंढे यांनी काय केले त्यावरती कारवाई? तर अन्न व औषध प्रशासन या विभागामधील असणारे तुकाराम मुंढे यांनी शाळेच्या परिसरामध्ये तपासणी सुरू केलेली आहे. ज्या ठिकाणी नियमाचे उल्लंघन होत असल्याचे आढळले तेथे संबंधित विक्रेत्यांना सूचना देण्यात आली. आवश्यक त्या ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. या मोहिमेचा उद्देश विक्रेत्यांना त्रास देणे नसून विद्यार्थ्यांचे आरोग्य जपणे आहे. पालकांनी काय करावे, यामध्ये पालकांनी काय घ्यावी काळजी? तर पालकांनी मुलांच्या घरच्या पौष्टिक डब्बा द्यावा. मुलांचे रोजचे जंक फूड खाण्याऐवजी त्यांना फळे, दूध, भाज्या आणि पौष्टिक पदार्थ खाण्याची सवय लागावी. शाळांना विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी आहाराबद्दल जनजागृती करणे खूप आवश्यक आहे. या निर्णयाचा खूप फायदे आहेत. विद्यार्थ्यांचे आरोग्य सुधारेल, विद्यार्थी हा पूर्णपणे निरोगी राहील. लठ्ठपणा आणि इतर आजाराचे प्रमाण सुद्धा त्यांच्यामध्ये कमी होईल. पौष्टिक आहाराची सवय त्यांना लागेल. पालकांची जनजागृती करता वाढेल.
शाळे परिसरामध्ये अनेक सुरक्षित आणि आरोग्यदायी बनेल. शेवटी एवढंच सांगतो तुम्हाला की तर मित्रांनो, शाळेपासून 50 मीटर परिसरामध्ये जंक फूड हे विक्रीवर बंदी घालण्याचा उद्देश कोणालाही त्रास देणे नसून विद्यार्थ्यांचे आरोग्य सुरक्षेमध्ये ठेवणे हाच आहे. तुम्हाला तुमचे मत हा निर्णय योग्य आहे का? मला सांगा, तुमच्या मते हा निर्णय योग्य आहे का? तुमचे मत नक्की कमेंट करून सांगा. अशाच महत्त्वाच्या आणि विश्वासीय व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी रॉयल हिस्ट्री या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद.